सकाळचे 4:30 वाजले होते आणि आजचा दिवस खरंच खूप हेक्टिक जाणार होता. तर काही कारणांमुळे आज डबल शिफ्ट म्हणजेच 18 तासांची शिफ्ट करावी लागणार होती. आणि मग सकाळी लवकर उठून घाई करून सर्व पटापट आवरायला घेतलं. सकाळच्या थंड वातावरणामध्ये खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटत होतं. आता मग ऑमलेट शिवाय ते दुसरं काही झटपट असं बनवू शकत नाही, त्यामुळे मग सकाळच्या नाश्त्यासाठी ऑमलेटच बनवून घेतलं. आता मॉर्निंग शिफ्ट खरंच मला खूप आवडते, कारण इच्छा नसताना जबरदस्ती का होईना त्या निमित्ताने तरी आपण लवकर उठतो आणि मग लवकर उठल्यामुळे बाकीची सर्व कामं ही पटापट आवरून. आता असं तर मला ऑमलेट फारसं काही आवडत नाही, त्यामुळे मग चपातीलाच बटर वगैरे लावून असेच रोल करून घेतलं. मग पीजी पासून ऑफिस वॉकेबल डिस्टन्सवर असल्यामुळे मला फारसं काही लवकर निघावं लागत नाही. पायी पायी मी 5 मिनिटांमध्ये पोहोचून जाते. लंच पण मी आज ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच करायचं ठरवलं होतं आणि मग कॅन्टीनमध्ये आज मस्तपैकी घरगुती टाईपच चिकन मसाला आणि माझी फेवरेट ज्वारीची आणि बाजरीची भाकरी होती. आता असं इतर वेळी मॉर्निंग शिफ्ट असल्यावर 3 वाजताच आम्ही ऑफिसमधून सर्व गुडूप होऊन जातो. आता मग बाकी सर्व तर निघून गेली होती, पण माझी डबल शिफ्ट होती, त्यामुळे मला खूपच बोर व्हायला लागलं होतं. म्हणूनच मग 6-6:30च्या दरम्यान मी टी ब्रेक घेतला. मग छान असं पावसाचं वातावरण असल्यामुळे गरमागरम चहा पिल्यावर थोडंसं बरं वाटलं. जी माझी रूम पार्टनर आहे तिने मला आधीच मेसेज करून ठेवला होता की तिने माझं रात्रीचं जेवण बनवून ठेवलं आहे, की ते थोडंसं तिखट झालंय त्यामुळे सांभाळून. आणि खरं तर इतका वैताग आणि कंटाळा आला होता ना, त्यामुळे मग तिला मी म्हटलं झणझणीत असो किंवा मग पचपचीत असो, अशा वेळी तू मला कडू कारलं जरी खाऊ घातलं ना तरी ते न चावताही माझ्या घशाच्या आत आपोआप उतरणार आहे. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे पाठचा पुढचा काहीही विचार न करता फटाफट सर्व खाऊन घेतलं. खरंच ऍक्च्युअल मध्ये खूप तिखट झालं. थोडीशी चिमूटभर साखर खाल्ली, मग बरं वाटलं. चलो बाय.